पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो काय झालं? गाडी का थांबवलं सांगितलं? हे हॉटेल अशोकनगर मध्ये आहे ना? हो. आणि अशोकनगर आपल्या एरियापासून खूप लांब आहे ना? हो, मग गाडी आहे ना आपल्याकडे, कारने जाऊ. नाही हो, कारचा प्रश्न नाहीये. घरातनं निघते वेळी आईंना बीपीचा केवढा त्रास झाला होता माहिती आहे ना? मला नाही वाटत बाबांना आणि शिल्पीला सगळं हँडल होईल. शिल्पीचा तर तसाही काही उपयोग नाही. अहो बाबा तरी एकटे काय करणार आहेत सांगा ना मला. आणि ही गाडी आपण का घेतली होती? आपल्या घरात जर इमर्जन्सी आली तर दारात गाडी असावी, कुठे जाता यावं म्हणूनच ना. सून आहेस तू त्या घरची, पण आई बाबांची मुलगी असल्यासारखी वागतेस. किती अटॅचमेंट आहे तुला त्यांच्याबद्दल. आई बाबांचं नशीब खूप चांगलं आहे की त्यांना तुझ्यासारखी सून मिळाली. आज नाईलाजाने तुला ते घर सोडावं लागलं, पण मनाने अजून तू तिकडेच आहेस. मी ते घर सोडलंय, त्या घरची जबाबदारी नाही. मला काय वाटतं माहितीये ना, आपण जे हॉटेल शोधणार आहोत ना ते आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला कुठेही शोधूया ना. पण मी सांगितलं ना तुला, इकडे कुठल्याच हॉटेलमध्ये रूम्स नाहीयेत. मला नाही काही माहित. मला आपला एरिया सोडून कुठेही जायचं नाही. काय बोलताय यार तुम्ही असं? बाबा मला आता खरंच टेन्शन येते. आपण कुठे राहायचंय? जिथे आहो तिथेच. आता तू वेड्यासारखं काही बोलू नकोस हा. रस्त्यावर राहणार होत का आपण? रस्त्यावर राहायला नाही म्हणते, एकदम सेफ कार मध्ये राहायचं. गाडीत? हो. तुम्हाला नाही माहित बाबा, कितीतरी लोक आहे ना जेव्हा रोड ट्रिपला येतात ना तेव्हा असे हॉटेल मध्ये रूमच नाही बुक करत, ते असे कार मध्येच राहतात, एकदम सेफ. बाहेर देशात तुला एवढं सगळं कसं माहित ग? आम्हाला आमच्या कॅम्प मध्ये सांगितलंय. आणि ना एकदा आम्ही असं टेंट पण बांधलेला स्कूल मध्ये, तेव्हा आम्ही एवढी मजा केलेली, खूप मजा केलेली. आणि आता मला ना असं सेम टू सेम तेव्हा पिकनिकचा फील होतो ना, तसाच फील येतोय पिकनिक सारखा. आपण असं बॅग घेऊन सगळीकडे फिरतोय. प्लीज प्लीज आपण हे ऍडव्हेंचर करूयात ना, प्लीज प्लीज प्लीज. तुला पिकनिक वाटते ही? काही पण बोलतेस वेड्यासारखं. तुला माहित नाहीये ग काय चालू आहे ते आता. दीदू, तुला नेहमीच का ग असं वाटतं की संजू आणि मी खूप लहान आहोत, आम्हाला काही समजतच नाही, आम्हाला काही कळतच नाही? आम्हाला सगळं कळतं आणि आम्ही मोठे पण झालो आहोत. आत्तू आणि मामाचा डिवोर्स झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे पण आम्हाला माहितीये. आणि आज आपल्याकडे राहायला घर नाही हे पण माहितीये. म्हणून मी काय रडत बसू? मला नाही आवडत रडत बसायला. रडत बसण्याच्या टायमिंग मध्ये ना आपण काहीतरी सोल्युशन पण काढू शकतो. का नाही काढत आपण सोल्युशन? कुहू, इतक्या लवकर ना मोठी होऊ नकोस बाळा. तुला अजून खूप खेळायचंय. तू, बाबा आणि मयू दीदी जर असाल ना माझ्या सोबत तर मी ते पण करेन. पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये पार्ट नाही घेऊ शकत. ओके मॅडम, बोला. समर कॅम्प मध्ये काय काय शिकवलंय तुम्हाला? आई, आपल्याकडे कॉटनची साडी आहे का? हो का ग, पांघरायला हवी आहे? मच्छर चावतायत का? नाही ग, बघ आता जर आपण खिडक्या उघड्या ठेवल्या तर डास चावणार आणि रात्रभर एसी पण नाही लावू शकत. मग त्यापेक्षा आपण कॉटनच्या साडीने ना पूर्ण सगळ्या खिडक्या आहे ना कव्हर करून घेऊयात. म्हणजे कसं वारा पण येईल आणि डास पण नाही चावणार. आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ एसी लावू, मग गाडी चिल झाली की परत बंद करू, मग परत थोडा वेळ लावू, चिल झाली की परत बंद करू. चालेल? कू, तुमच्या समर कॅम्प मध्ये गाणी गायला नव्हतात का तुम्ही? म्हणतात ना, गाणी पण म्हणतात. पण बाबा काय म्हणतात, प्रत्येक सिच्युएशन मध्ये एन्जॉय केलं पाहिजे. हो ना बाबा? करेक्ट बेटा. मग बाबा चला ना आपण गाणं म्हणूयात ना. ठीक आहे, आपण म्हणूया, पण तुम्ही पण जॉईन करा मला. ओके? हसते हसते
कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे, हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। शिल्पीने या गोळ्या दिल्यात तर बरोबर आहेत का बघा ना. इतक्या रात्री कुठे असतील माझी लेकरं? इथे गाडी कशी पार्क केली तुम्ही? इथे नो पार्किंग आहे. अहो साहेब, ते घरी जरा प्रॉब्लेम झाला म्हणून इकडे पार्क केली. कुठे राहता तुम्ही? इथे जवळच राहतो. लायसन बघू. लायसनवर असेल ना पत्ता? लायसन्स साहेब, खरंच घरी जरा प्रॉब्लेम झाला म्हणून सगळ्यांना घेऊन इकडे आलो. चला गाडी काढा. कार न देऊ नका, गाडी काढा. आणि बायका पोरांना घेऊन काय चाललं आतमध्ये? सांगितलं ना साहेब, आमच्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून इकडे आलो आम्ही. तर तुम्ही जरा कॉपरेट केलं असतं तर. अहो हवालदार दादा, ऐका ना, असं काय झालं ना, आज रात्रीच आम्ही आमचं घर सोडलंय, म्हणजे उद्या सकाळपर्यंत आम्ही आमच्या राहण्याची सोय कुठेतरी करू. तोपर्यंत आम्हाला गाडीतच राहायला लागेल. प्लीज जर तुम्ही मिसेस इंडिया रनर अप अश्विनी वाघमारे आहात ना? हो त्याच. हो, आम्ही इथे गाडीत राहिलो तर चालेल का? अहो मॅडम, इथे थांबता नाही येणार तुम्हाला. तुम्हाला एक बेटर जागा देतो. इथे तुम्हाला काहीच टेन्शन नसेल, निवांत झोपा. आणि काही प्रॉब्लेम झाला तर मला नक्की कळवा. माझी बायको तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि मिसेस इंडिया रनर अप अश्विनी वाघमारे अशा पोराबाळांना घेऊन कारमध्ये थांबल्यात, तर त्यांना मदत नको करायला आम्हाला? आणखीन काय सेवा करू का मॅडम? थँक्यू दादा. सर, गाडी पुढे जाऊन जरा लेफ्टला पार्क करा. हो करतो, तिकडे करतो. चला मॅडम, येतो. हो. क्या बात आहे मिसेस इंडिया, पोलीस एकदम 24 तास सर्व्हिस मध्ये आहेत तुझ्या. बाबा, आईची सध्या हवा आहे, हवा. चला गाडीत बसूया. काय बसू आणि काय झोपूया? या माणसाने माझी झोपच उडवली. आता घरी असलो असतो ना तर तुम्हाला चहा करून दिला असता. अरे तो बघ चहावाला. हं? अरे चायवाले भाई साहब. मला चहा नकोय. गुड नाईट. झोप झोप. कितना चाय? 2 चाय देना. काय झालं? डास हो. आणि मुलींची इतकी गैरसोय होते आणि मी काहीच करू शकत नाही. एक करूया. काय? एन्जॉय. नाहीतर आपण असे कधी दोघं चांदण्या रात्री चहा पिणार होतो, ते पण रस्त्यावर. घरी असले की सकाळी उठायचंय, अलार्म लावायचा, त्याच्यानंतर मटकी भिजत घातलीये का, मूग भिजत घातलीये का, उद्या नाश्त्याला काय करायचंय, मुलींचं दूध तापवायचंय, आईंचा चहा. या सगळ्यात ना मला कधी तुमच्याशी कसा निवांतपणे बोलायचा वेळच नाही मिळायचा. आता फक्त तुम्ही, मी, हा चहा आणि चंद्रप्रकाश.
अश्विनी खरं सांग, खरं तर मला अभिमान वाटतो की तू माझी बायको आहेस. खरंच खूप साथ दिली आहेस तू माझी. आणि तुझं ऐकलं असतं तर आजपर्यंत माझा बिझनेस कुठच्या कुठे गेला असता. आताही जाईल की वरती. आपण दोघं आहोत ना एकत्र. हो जाएगा रे सब. तू होत जाएगा रे सब म्हटलंच नाही. मला असा धीर वाटतो. कुठल्याही संकटाला समोर जाऊ शकतो. वाव, किती छान इफेक्ट आहे ना. कुहूची पिकनिक, हा चांदण्या रात्रीतला चहा, त्याच्यामुळेच तुम्ही माझं एवढं कौतुक करताय ना. पण हे असं वारंवार करायला हवं. चल आता चहा पी लवकर, नाही तर ते पोलीस दादा परत येतील. त्यांनी सांगितलं तिकडे गाडी पार्क करूया. घे. शिल्पी, 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 शिल्पी दार उघड. शिल्पी, काय आहे? का ओरडताय सकाळी सकाळी? काय प्रॉब्लेम आहे? मी बोलतोय ना तुझ्याशी. तू कुठे चाललीस तिकडे? झोपा काढायला लाज वाटत नाही तुला? त्यात काय लाज वाटायची? झोप आली, झोपले मी. आणि बाबा तुम्हाला सांगते, स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या घरात जी काही झोप लागते ना, आहा. जगातली एकमेव उद्धट मुलगी आहे. तुझ्यामुळे अश्विनी आणि श्रेयस रात्रभर कार मध्ये झोपले, माहितीये तुला? काय? हो. पण माझा काय संबंध? मी कुठे सांगितलं होतं त्यांना? आणि थोडी अक्कल पाहिजे ना बाबा. हा, आता एवढं गेलेत बाहेर, मिसेस इंडिया झाली तुमची सून, तर मग हॉटेल बिटेल बुक करायचं. गाडीत झोपले होते तर काय? आई, हे बघ, माणसाकडे पैसे जरी असतील ना तरी ते स्पेंड कसे करायचे, कुठल्या गोष्टींवर खर्च करायचा हे कळायला ना अक्कल लागते, जी नाहीये. हात टेकले शिल्पी तुझ्या पुढे मी. बस. पण उज्ज्वला, तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून रात्रभर ते लोक कार मध्ये झोपले, कारण हाकेच्या अंतरावर आपण असावं, कधी काही गरज भासू शकते म्हणून, माहितीये? आई, बाबा अति करतायत. एवढं करणार आहे का मिसेस इंडिया? खूप झाला शिल्पी. थांबव तुझा मूर्खपणा. तांबेनी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना अश्विनीला कार मध्ये बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं. नाही, आता मी त्या चौघांनाही घरी घेऊन येतो. अहो थांबा, तुम्ही ओळखता ना तुमच्या सोनेला? तुम्हाला माहिती ती किती स्वाभिमानी आहे. प्राण गेला तरी परत या घरात ती येणार नाही. आम्ही घराच्या बाहेर पडल्यामुळे जर ह्या घरात शांतता नांदणार असेल, हे घर आनंदी राहणार असेल, तर आम्ही केलेलंच बरं ना. प्लीज आम्हाला अडवू नका. तुम्ही बोलवायला जाऊन काही उपयोग होणार नाही. आणि याची जाणीव असताना देखील त्या दोघांना तू घराच्या बाहेर काढलंस. छान. बाबा, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर वाटतंय ना तर तुम्ही आणा, बोलवा तुम्ही त्या सगळ्यांना. पण हा, एक गोष्ट मात्र आहे, त्यांना घरी आणल्यावर, सॉरी, त्यांना म्हणजे त्या आश्रित मंडळींना घरी आणल्यावरती ते आश्रितच राहणार आहेत. हा, लक्षात ठेवा. या घरावर त्यांचा हक्क कधीच नसणार आहे, तो फक्त माझाच असणार आहे. एखादी रात्र आपण हॉटेलमध्ये घालवतो तसं एक रात्र पाठ टेकायला ते इथे येऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढं मी त्यांच्यासाठी करीन, तेवढी मी माणुसकी दाखवीन. पण घर मात्र माझ्याच हक्काचं राहील.
आणि आता ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायला जाऊ नका तुम्ही. ऐकलंस ऐकलंस का? या तुझ्या लाडक्या लेकीचे अगाध विचार कान तर तृप्त झाले असतील तुझे. उज्ज्वला, आयुष्यात फार मोठी चूक केली आहेस तू, फार मोठी. आणि हे तू विसरू नकोस. आणि तू विसरलीस ना तरी मी मात्र विसरणार नाही. आणि एक ध्यानात ठेव, आजपासून तू माझी कोणीच नाही आहे. तुझा आणि माझा संबंध संपला. माझ्यासाठी तुझं अस्तित्व असूनही नसल्यासारखं असेल. आई, हो, तांबे वहिनींनी बघितलं म्हणजे अख्ख्या सोसायटीला कळलं असणार. आणि ही न्यूज जर बाबांपर्यंत पोचली तर त्यांना खूप वाईट वाटेल. तांबे वहिनींनी आपल्याला बघून खूप वेळ झालाय. अजून घरून फोन आला नाही म्हणजे नसेल कळलं त्यांना. काय साहेब, सकाळी सकाळी कुठे कुठे चाललात फिरायला? फुल फॅमिली? अरे फिरायला कुठे नाही चाललोय आम्ही, तर इथेच रात्रभर कार मध्ये झोपलेलो, आता बाहेर आलो. अरे नाही, ते ऍडव्हेंचर रे, ऍडव्हेंचर. ते समर कॅम्पला जाते ना ती आजकाल, तर ते थोडंसं ते शिकून आली तिकडून, म्हणून म्हटलं चला ऍडव्हेंचर आपण पण करूया. नको? हो, आम्ही ना समर कॅम्प मध्ये खूप मजा केली आणि आम्ही काल ना गाणी पण गायली. आता आमची पिकनिक पण सुरू आहे. अरे वा, पिकनिक चालू आहे. सर, मग चहा पण इथेच घ्या. मिसेस इंडिया मॅडम साठी स्पेशल चहा घेऊन येतो. दादा, एक रिक्वेस्ट आहे, मला कुहूसाठी दूध मिळेल का हो तुमच्याकडे? हो मॅडम, मिळेल ना. काय तुम्ही फक्त ऑर्डर करा, मी असं विचारू नका हो. हे बघा, आत्ता जातो आणि आत्ता लगेच घेऊन येतो. हा आई, थँक्यू. काल तुझ्यामुळे गाडीच्या पार्किंगची सोय पण झाली आणि आता चहाची पण सोय झाली. आता आंघोळीची आणि नाश्त्याची सोय केली पाहिजे. हो, जागेची सोय करायला हवी आपण, नाहीतर आंघोळ कुठे करणार, फ्रेश कुठे होणार? त्यासाठी चालू आहे. अरे पांड्या, तू? हे बघ श्रेयस, वहिनी, मी प्लीज घरी चला. माझ्या घरी आहे ना भूकंप आलाय, भूकंप. सो लवकर घरी चला, नाही तर माझी वाट लागेल. काय? अहो, बहुतेक आपण गाडीत राहिलो नाही, प्राजूला कळलेलं दिसतंय. ती भडकली असणार. फक्त तीच नाही, मी पण खूप भडकलोय. फक्त ती भडकली म्हणून मी शांत बसलोय आणि तुम्हाला गप घरी न्यायला आलो. खरे अंग काय खाजवतो सारखं? अरे ते मच्छर होते ना गाडीत रात्री. काय करतोय? प्लेट आहे ती, माझं डोकं नाहीये. हो ना, मग हे पण माझं घर आहे. इथे तुम्ही राहायला येऊ शकत होता, पण नाही, तुम्हाला गाडीत राहायचं होतं. काय कोथिंबीर लिंबू काय मिळेल? मला ना फालतू जोक्स नकोयत. हा, अच्छा, एक काम करूया, जरा दर्जेदार विनोद करूया आपण. तू प्राजक्ता मावशीला एक चांगला जोक ऐकव. एकदा ना एक मुंगी असते आणि एक हत्ती असतो. मुंगी इतकी चिडलेली असते, इतकी चिडलेली असते की हत्ती. ए, मी काय मुंगी आहे का? आजू मावशी, ते तुला मुंगी नाही, बाबांना हत्ती म्हणते. कारण आता मुंगी हत्तीला ओरडणार. पुऱ्या, आता कुणी काही बोलणार नाहीये. प्राजू, तुझी प्लेट कुठे आहे? जा घेऊन ये जा. कशाला? आपला काही संबंध आहे का? मी का तुमच्या बरोबर खायला बसायचंय? हा, अगं, तुला एवढं भांडायचंय ना माझ्याशी, मग त्याच्यासाठी शक्ती लागेल ना, म्हणून सांगते. तुला कुणी सांगितलं पोहे घ्यायला? नको खाऊ असं तरी कुठे म्हणालीस तू? तुम्ही ना मला मुद्दाहून सगळे त्रास देताय, मुद्दाहून देताय. माझ्याशी कोणी बोलूच नका तुम्ही, आणि तू तर अजिबातच नको. तुम्ही आता सगळे शांत राहा. प्राजू, सॉरी, खरंच चुकलं माझं. आम्ही गाडीत राहणार आहोत हे तुला कळवायला हवं होतं. कळवायला नाही, इथे घरी राहायला यायला पाहिजे होतं. करेक्ट आहे प्राजू.
अगं मी तुला काल पण हेच सांगितलं ना, तुझ्या घरी येऊन राहिले असते तर आई बाबांना वाईट वाटलं असतं ग. अगं पण मग तू रात्री उशिरा घरी यायचं होतंस ना, आणि पहाटे सगळे उठायच्या आत निघून जायला पाहिजे होतंस. आणि असं मुलींना इथे घेऊन गाडीत झोपणं खूप रिस्की होतं ग ते. अगं प्राजू मावशी, तिथे ना हवालदार काका आले होते. त्यांनी आम्हाला गाडी पार्क करायला जागा दिली. दिदूनच सांगितलं मला. हो ना दिदू? अगं मावशी, आम्ही सेफ होतो. बघितलं प्राजू, ह्या दोन्ही मुली ना अगदी आईवरती गेल्या. हट्ट पण सोडत नाही आणि पॉइंट पण सोडत नाहीतर काय, आमच्या घरी काय काठे टोचणार होते? नको ना इतकं चिडू अगं. अशू, प्रत्येक वेळी आहे ना हे असे नियम आणि तुझे एथिक्स नाही लावायचे असतात. हे कधीतरी सगळं सोडून जगायला शिक ना, मोकळी जग. कारण आहे ना हे असं आदर्श सून होण्याच्या नादात आहे ना नेहमीच तुझ्या मुलींचे खूप हाल केलेत ग.